तुमच्या वरचे शेड पण बनवतो. 24 वर्षाचा अनुभव आहे दादांना, ज्यांनी एवढं फॅब्रिक बनवतात. मशीन घ्यायला आलेत आपल्याकडे आई, पण आता दादा स्वतःच घरी जाऊन माझी मशीन बनवणार आहेत. कस्टमर कमी होणार आहे. पण नाहीये, तुम्ही जे नॉलेज सांगितलंय ना ते बरोबर आहे. खरं तर या मशीनला ते करावंच लागतो. जर काही आहे ना तर बरोबर आहे. आता सगळ्यांना सगळ्यांना समजायला लागायचं पहिले आम्हाला शिकण्यासाठी. आता सगळेच रेडी आहेत. हाईट वाढवायला स्टँड आहे ना. कशाला तुम्हाला स्टँड पाहिजे? ज्ञानच सांगितलं तुम्ही करणार आहे का? तरी बस मुली नाही आली तरी चालेल. व्हिडिओ नाही फिरायला टेकवायचे, अजून प्रेशर पडला पाहिजे. ते एकदा नंतर तुम्हाला करताना हात बसला ना ज्ञान पटकन करा. आता बोलू शकता. अरे तिला व्हिडिओ मध्ये टाकले फक्त आमची असं पण काही ते कसं सवय पडली ना तुम्हाला तर बरोबर प्रेस करत हाताची भाकरी थिकनेस बरोबर आहे तुम्हाला. कामची जाडी पातळ वगैरे काय ऍक्च्युली तुम्ही पहिले वापरा. जी थिकनेस दिलेली आहे ना तुम्ही घरी न्या, बिंदास वापरा. तुम्हाला थोड्या 20-25 दिवसात काही वाटलं मी आहे घरी, माणूस पाठवणार करून देणार. नाही देणार ना काय घेणार घेतले ना एकदा त्याच्यावर थोडी थिकनेस घ्यायचं असेल तर काय करायचं?